ये नाही. वेलकम. ए थांब थांब थांब. ओके. हे काय? ते असं करतात ना घरात पहिल्यांदा शिरायच्या आधी असं पायाने ते माप ओलांडतात, ते पुश करतात आणि आत. मी असलं काही करणार नाही. नाही 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 प्लीज प्लीज प्लीज. तू पहिल्यांदा माझ्या खोलीत येतेस का? आय जस्ट वॉन्ट टू मेक इट लिटल स्पेशल प्लीज. काही करायला सांगतोस ना. ये आता ये. गुड गुड गुड. ये ना ये. तुझं ये बस. बस ना इथे खुर्चीवर किंवा बेडवर, सोफ्यावर, जिकडे तुला कम्फर्टेबल असेल तू बस तू. आय नो रूम थोडी छोटी आहे ना, पण डोंट वरी, मी लवकरच पॅलेसच्या एका मोठ्या रूम मध्ये शिफ्ट होणार आहे आणि तिकडे मी थोडा बेड मोठा करून घेईन, थोडी वॉर्डरोब बनवून घेईन, परीसाठी एक मी स्टडी तिकडे बनवून घेईन. डोंट वरी, हे सगळं. एक मिनिट यश, तू खूप घाई करतोय. ही रूम पुरेशी आहे, काही खर्च नको करू उगाच. ओके हे बघ, ही रूम मी जेव्हा एकटा होतो ना तेव्हा माझ्यासाठी ठीक होती. आय वॉन्टेड अ लिटल कोझियर रूम म्हणून मी ही सिलेक्ट केली होती. पण आता आपण तिघं असणार आहोत ना, त्यामुळे थोडी स्पेस तर हवी. म्हणून मी बेड थोडा मोठा करून घेतो, तिची स्टडी करतो, वॉर्डरोब्स पाहिजेत आपल्याला, मोठी कपाटं पाहिजेत. यश, आमच्या घरापेक्षा तुझी ही रूम केवढी मोठी आहे माहितीये का? आणि नवीन कपाटं काही नको, ही छान. अच्छा ठीक आहे, कपाटांचं आपण बघू. पण परीच्या स्टडीच्या शेजारी मी एक किचन प्लॅटफॉर्म करून घेतो, म्हणजे रात्री तिला अर्जंटली काही लागलं तर तू तिथला इथे बनवू शकतेस. कशाला? इथे किचन आहे ना. अगं माझी ही रूम पॅलेसच्या एका कॉर्नर मध्ये आहे आणि किचन पॅलेसच्या मधोमध्ये. रात्री काही लागलं तर तू उठून किचन मध्ये जाणार, काहीतरी करून घेऊन येणार. इट्स गोइंग टू बी व्हेरी अनकम्फर्टेबल. यश, एका घरात दोन दोन स्वयंपाकघर कशाला? आणि खरं सांगू तर मला एवढ्या कम्फर्टची सवय नाहीये यश. तुला माहितीये, इथे आल्यावर मला जरा दडपणच आलं होतं. का? इतक्या मोठ्या पॅलेसमध्ये साफसफाई करायला म्हटलं तर अख्खा एक दिवस जाईल. आणि तुला माहितीये ना, परी आमच्या त्या छोट्याशा चाळीत किती खेळते. आता ती इथे या पॅलेसमध्ये आली तर भांबावून जाईल खरंच. हो नेहा, पण हळूहळू तिला या गोष्टीची सवय होईल. आणि राहिला प्रश्न साफसफाईचा, तर त्यासाठी खूप माणसं आहेत ज्यांचं फक्त तेवढंच काम आहे. ओके, बरं शेफ आहेत किचनमध्ये जे जेवण बनवून देतील, या लेडी शेफ्स ऑल्सो. पण तुला वाटलं तर तू अर्थात जाऊन बनवू शकतेस आणि मलाही ते आवडेल. नाही, स्वयंपाक मला आवडतो बनवायला. परीच्या आवडीचे पदार्थ आणि आता तुझ्या आवडीचे पदार्थ पण बनवायला. मला तुम्ही जे इथे बनवतात ते पदार्थ अजून बनवायला थोडा वेळ लागेल, पण भाजी पोळी मी खूप छान बनवते. परीला पण खूप आवडते. आय नो. आणि परीच्या हातची ती छोटीशी पोळी पण मला खूप आवडते. यश, हा आपलेपणा जपणं म्हणजेच संसार ना. घराच्या भिंती नाही, घरातली माणसं एकमेकांना बांधून ठेवतात, तेव्हा कुटुंब बनतं. 4 भिंतींचं घर होतं आणि पुढे या 4 भिंतीच आपलं घर होणार आहे ना. या इतकी वर्ष मी इथे पॅलेस म्हणून वावरलो, लहानाचा मोठा झालो. त्या पॅलेसला आज तू आपलं घर असं म्हणालीस. मला खूप बरं वाटलं नेहा, खरंच. आज मला इथल्या भिंती, पडदे, फर्निचर, खुर्च्या सगळंच माझं वाटतंय. आय एम शुअर इथल्या सगळ्यांनाच या पॅलेसचं घर व्हावं अशी ओढ लागली असणार. आणि परीलाही असंच पॅलेस सारखं घर हवं होतं ना. तुम्ही लवकरात लवकर इथे या. प्रॉमिस, मी परीला खरंच खूप जपेन, खूप सांभाळेन. मी तिला खुश ठेवेन. इनफॅक्ट मी मागे तिच्यासाठी एक छोटंसं गार्डन करायला सांगितलं, जिथे मी जगातली सगळ्यात बेस्ट खेळणी आणून तिला देईन.
मी गच्चीवर एक छोटासा पूल बनवतो, एक बेबी पूल. तिला जेव्हा स्विमिंग करावं असं वाटेल शी कॅन ऑलवेज गो फॉर स्विम. आणि तिची शाळा आपण आपल्या शाळेमध्ये तिची ऍडमिशन करूया इकडे. किंवा जर का तिला तिच्या शाळेत करायचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही. फक्त तिला येण्या जाण्याचं जर का अनकम्फर्टेबल होत असेल तर आपण तिच्या शाळेची एक ब्रँच इकडे उघडूया. ओके, डोंट वरी, आय विल फंड इट. आय विल कम्प्लिटली फंड इट. बट आय जस्ट वॉन्ट हर टू बी हॅपी. नेहा, काही नाही रे. परीसाठी शाळेत ऍडमिशन घ्यायला गेले ना, तेव्हा वडिलांचं नाव लिहिताना हातच चाले ना. डोळे सारखे भरून येत होते. परी मोठी झाल्यावर तिला या सगळ्याचा किती त्रास होईल याचा विचार करून येणार रात्री झोप नाही यायची मला. आणि आता बघ ना, आज तू तिच्यासाठी अख्खी शाळा इथे आणायला तयार झालाय. माझ्याशिवाय परीची आणखी कोणी एवढी काळजी घेतंय हे बघून भरून आलं रे. आपण फक्त बोलतो नाही, आपण खरं सांगू तर तिच्या मनात काय चाललंय मला खरंच कळत नाही का. आय डोंट नो. तिला खरंच आवडेल नाही ते. ऑफकोर्स आवडेल. तिचा बेस्ट फ्रेंड इथे आहे, आवडेलच ना. आणि तुला तुझ्या बरोबर मला कुठेही आवडेल. वहिनी, आत येऊ का बरं? हा मॅन. वहिनी, मला हे मुळीच आवडलेलं नाहीये. काय? हो, असं भस्कन आपल्याला काहीही न सांगता नेहाला यशने घरी आणलंय. हो, ती हा पॅलेस तिचं होणारं घर बघते. अहो, पण आपण दोघी पण तर तिच्या होणाऱ्या सासवा आहोत ना. मग तिने आधी येऊन आपल्याला नको का भेटायला? माझ्याशी झालं तिचं बोलणं, आणि इनफॅक्ट मी सजेस्ट केलं होतं तिला, म्हणून ती यश बरोबर गेली. हो काय? मला ह्यातलं काहीच माहित नव्हतं. गरज नाही.